भारतातील प्राचीन राज्ये या पाठातील आज मी तुम्हाला चेर, पांड्य, चोळ या राजसत्तांबद्दल माहिती सांगणार आहे. चेर, पांड्य, चोळ यातील राजसत्ता इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या पूर्वी किंवा त्यापूर्वीपासून अस्तित्वात आल्या होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत अशा महाकाव्यांमध्ये केलेला आहे. सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख केलेला आहे. मुजरी बंदर केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर आहे असे म्हटले आहे. मुजरी या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी पदार्थ इटलीकडे, रोमकडे आणि पश्चिमेकडे इतर देशाकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होते. प्राचीन चोळाचे राज्य आजच्या तमिळनाडूमधील पुतूर जिल्ह्यापर्यंतच्या आसपासच्या प्रदेशात होते. दक्षिण भारतातील प्राचीन राज्य या पाठातील आम्ही तुम्हाला सातवाहन राजघराणे याविषयी माहिती सांगणार आहोत. मौर्य साम्राज्याच्या छायानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली. यांपैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजे पैठणी त्यांची राजधानी होती. राजा सिंहोखा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. काही राजे त्यांच्या नावाआधी त्यांच्या आईचे नाव लावत असत. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठातील राष्ट्रकूट राजघराणे याबद्दल माहिती सांगणार आहे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्णा राजा पहिला याने प्रथम त्यांचे वेरूळचे कैलास मंदिर खोदले. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठातील चालुक्य राजघराणे याबद्दल माहिती ऐकणार आहोत. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होतो. पहिल्या पुलकेशियाने इसवी सन 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामी ते प्राचीन नाव वातापी असे होते. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठातील पल्लव राजघराणे ह्याची आपण आज माहिती ऐकणार आहोत. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूमधील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मा हा कर्तव्यदर पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला होता. तो स्वतः नाट्यकार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्धन त्याने दुसरा राजा पुलकेशियाचे आक्रमण परतवून लावले.